आणि विरोध तर करतच नाही. आणि माझी आग्रही भूमिका नाही किंवा मी सांगितल्यानंतर तुम्ही ऐकलंच पाहिजे, मी म्हणतो तेच बरोबर आहे, अशा प्रकारचा माझा आग्रह नाही. आणि आग्रही भूमिका नसल्यामुळं माझ्यावर ताणतणाव वगैरे काही येत नाही. खेळकरपणे आपलं हे जीवन चालवायचं, जगायचंच किती दिवस, तर सर्वांना हसत खेळत ठेवून ते जे म्हणतात, आता माझा कोणाशीच वाद होत नाही, कारण काही लोकांना वाद करायचा फार नाद असतो. म्हणजे थोडंसं काही 2-4 पुस्तकं वाचलं आहे की त्यांना असं वाटतं की आपण फार विद्वान झालो आणि मग ते खेटा घेतात, एकमेकाशी वाद करतात आणि आपली विद्वत्ता सिद्ध करण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतात. तर एक काळ असा होता माझ्या जीवनामध्ये की मलाही देखील हे वाद करायचा कंड होता. फार वाद करणं आवडे, कोणाशी भिडायचं आणि लगेच त्याला हरवायचंच. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की वय वाढल्यानंतर माणूस ढिला पडतो. मग आता काही लोक येतात माझ्याशी खेटा घ्यायला, तर मी त्यांना सांगतो की तुम्ही जे सांगू राहिले ना एकदम बरोबर आहे. मग तो दुसरं सांगतो, तर आपण म्हणायचं की त्याच्यापेक्षा चांगलं आहे. हां, आणि किती वेळ जरी बोलला तर आपण त्याला काहीच बोलायचं नाही. मग वाद कसा होईल? वादच नाही होणार. तर आपल्याला जर समजा टेन्शन येऊ द्यायचं नसेल तर त्याच्याकरता हा एक सोपा मार्ग आहे, आपली आग्रही भूमिका असू नये. आणि जो कोणी आपल्याशी वाद घालायसाठी आला असेल किंवा बोलायसाठी आला असेल तर आपण म्हणायचं तोच बरोबर आहे बाबा, आपल्याला काही म्हणायचं नाही आहे काय.